सगळ्यात महत्त्वाचं काम करते आपत्तीमध्ये, दुर्घटनेमध्ये सर्वात महत्त्वाची रस्सी काम करते. रस्सी माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? रस्सी मालूम आहे सबको. ही आपण प्रॅक्टिससाठी वापरतो. कॉटनची रस्सी आहे, अर्धा इंच जाड आहे. एका लहान लहान धाग्यापासून बनवलेली ही रस्सी आहे. टन्स, जे टन्स लहान छोटे आहेत बघा, त्याला आपण टन्स बोलतो. एकत्र केल्यानंतर त्याला आपण रस्सी असे म्हणतो. बरोबर आहे. ही कॉटनची रस्सी आहे. धावते टोक, याची रचना बघा. रनिंग एंड, रनिंग एंड, रनिंग एंड, स्टँडिंग पार्ट आणि शेवटचे टोक डेड एंड. रनिंग एंड, स्टँडिंग पार्ट, डेड एंड म्हणजे मृत टोक, धावते टोक, मधला भाग आणि शेवटचे टोक. ह्या पद्धतीची रस्सीची रचना आहे. अर्धा इंच जाड आहे, 14 ते 15 फूट लांब आहे. ही आपण प्रॅक्टिससाठी वापरतो. कॉटनची रस्सी आहे. कुठली रस्सी आहे? कॉटनची रस्सी. रस्सीचे प्रकार किती आहेत सांगता येईल? नायलॉन आहे, कॉटन आहे, काथ्याचे आहे. बरोबर आहे. रबर रोप पण आहे. रबर रोप, वायर रोप. बरोबर आहे. वायर रोप आहेत, रबर रोप आहेत, कॉटनची आहे, काथ्याची आहे, नायलॉनची आहे. सगळ्यांना रस्सी माहिती आहे. लहान लहान धाग्यापासून एकत्र करून आपण त्याला रस्सी एकत्र करून त्याला आपण एकनिष्ठ करून त्याला आपण रस्सी असे म्हणतो. बरोबर आहे. हे रस्सीचे प्रकार आणि रस्सीची रचना. रस्सीची रचना स्टँडिंग पार्ट, स्टँडिंग पार्ट आणि मृत टोक. रनिंग एंड, स्टँडिंग पार्ट आणि डेड एंड. अर्धा इंच जाड आहे, कॉटनची रस्सी आहे. ही आपण प्रॅक्टिससाठी वापरतो. आपत्तीमध्ये कुठली पण आपत्ती असो, नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित आपत्ती असो, अशा टायमाला रस्सी फार चांगलं काम करते. समजा आता बघा, आपण बिल्डिंगमध्ये आहोत. बिल्डिंग अपन अभी इधर बैठे, बिल्डिंग में बैठे, फर्स्ट फ्लोर पे. अभी बिल्डिंग कितना मंजिल है? 5ची आहे किंवा 10ची आहे. आधुनिक पद्धतीने बिल्डिंग फार मोठमोठ्या आहे. बरोबर आहे. 15ची आहे, 20ची आहे, बरंच मोठमोठ्या आहेत बिल्डिंग. समझो एक बिल्डिंग में बिल्डिंग का जिना टूटा है, बिल्डिंग का जिना टूटलेला आहे, लिफ्ट बंद आहे. बिल्डिंग का जिना टूटा है, लिफ्ट बंद आहे. आपल्याकडे सीढ़ी उपलब्ध नहीं, अपने पास सीढ़ी उपलब्ध नहीं है और ऊपर लोग अटके हुए, ऊपर लोग अटके हुए, उनकी मदत कैसा करना है? वरती लोक अटकलेले आहेत, त्यांची आपल्याला सुटका कशी करायची आहे? आलं लक्षात? एक डोळ्यासमोर ठेवा, बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये लोक दुर्घटना झालेली आहे. बिल्डिंगचा जिना तुटलेला आहे, लिफ्ट बंद आहे, सीडी उपलब्ध नाही मिळत आपल्याकडे. आपल्याकडे रस्सीचं साधन आहे, रस्सी आहे. लोकांची आपल्याला सुटका करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपली स्वतःची सुटका करून आपल्याला दुसऱ्याची सुटका करायची आहे. मग नागरी संरक्षण दलामध्ये आपण हेच शिकवतो, स्वतःची सुटका आणि दुसऱ्याची सुटका कशी करायची. दुर्घटनास्थळापासून सुरक्षित ठिकाणी आपण लोकांना कसं घेऊन जाऊ शकतो किंवा मदत करू शकतो, त्या पद्धतीने आपल्याला ह्या रस्सीपासून आपल्याला लोकांची सुटका कशी करायची हे शिकायचं. तर हे रस्सीचे प्रकार सांगितले मला, रस्सीची रचना सांगितली. आता गाठीचे प्रकार. गाठ माहिती आहे? नॉट्स मालूम आहे ना? कोणी पण महिला पण कपडे गाठ टाकतो, सुकवायला टाकतो, त्या टायमाला रस्सी मारतात. पण एक गाठ बांधली जाते, कुठेतरी गाठ मारतात, म्हणजे फिक्स होण्यासाठी आपल्याला गाठ मारतात. एक विशिष्टपणे
रस्तीच्या वर गुंतागुंती केली जाते त्याला आपण गाठ असे म्हणतो. बरोबर आहे, साध्या आणि सोप्या पद्धतीने. सुरुवात बघा. धावते टोक, रनिंग एंड राइट हैंड में और स्टैंडिंग पार्ट लेफ्ट हैंड में. तभी अपने को अभी गाठ मारना है. गाठ मारायची आपल्याला. ओव्हर हँड लूप, एक एवढे रिंग बनवा. ओव्हर हँड लूप, राइट हैंड में अपन ओव्हर हँड लूप केला. धावते टोक यानी रनिंग एंड, ये लूप से अंदर से बाहर निकालना है. इसको अपन कौन सा गाठ बोलते हैं, कौन सा गाठ बोलते हैं इसको, कुठली गाठ बोलतो आहे. गाठ मारतो आपण, साधी गाठ म्हणतो आपण. बरोबर आहे, साधी गाठ. आपण महिला पण मारतो साधी गाठ, थंब नॉट्स. बरोबर आहे, त्याला आपण थंब नॉट्स म्हणतो, साधी गाठ. बघा. ओव्हर हँड लूप, धावते टोक, पश्चिम खालून वर जा, साधी गाठ. या गाठीचा उपयोग, या गाठीचा उपयोग पकडण्यासाठी. अजून थोडा सांगता येईल, सरांनी सांगितलं पकडण्यासाठी. बोला. हाँ, ऊपर जाने के लिए शॉर्ट के लिए. बरं, क्या नाम सर आपका. सरांनी सांगितलं ऊपर जाने के लिए ही गाठ मारायची. बरोबर आहे. किंवा वर चढण्यासाठी किंवा